कंद विठुराया मला चंदनाचा कंद कपाळी गंध कपाळी गंध चंदनाचा कपाळी गंध चंदनाचा विठुराया मला चंदनाचा कंद विठुराया स्वागत शुभ स्वागत. श्रीदेवी माऊली, श्रीदेव नारायण, श्रीदेव रामपुरुष यांना वंदन करू आणि रंगदेवते चरणी लीन होऊन कल्याण शिवरेवाडी व तळेवाडी दिंडी पथक सहर्ष सविनय सादर करीत आहेत चित्ररथ संत तुकाराम. संत तुकाराम कथासूत्र. ही कथा आहे महाराष्ट्राच्या संत परंपरेत ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते असे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे. पुणे जिल्ह्यातील देहू नगरीत जन्म झालेल्या तुकाराम महाराजांचे कुटुंब व्यापार आणि वाणिज्याशी संबंधित होते. त्यामुळे त्यांनीही आपल्या कुटुंबाचा व्यवसाय पुढे चालवत व्यापार केला. परंतु तुकाराम महाराज केवळ व्यापारी नव्हते. त्यांच्या अंतःकरणात होती ती दया, परोपकाराची भावना आणि गरजू माणसांविषयी अपार करुणा. व्यवसायातून मिळालेल्या साधन संपत्तीचा उपयोग त्यांनी केवळ स्वतःच्या सुखासाठी केला नाही, तर गरजू लोकांना मदत करणे, अन्नधान्य देणे आणि दुःखी माणसाच्या पाठीशी उभे राहणे याला त्यांच्या जीवनात विशेष महत्त्व होते. पण काळ बदलला. संपूर्ण महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे सगळीकडे शेते करपले, धान्य संपले, लोकांच्या डोळ्यासमोर उपासमारीचे सावट आले आणि या दुष्काळाचा फटका तुकाराम महाराजांच्या संसारालाही बसला. शेवटी या नाशवंत जगात आपले खरे कोण या प्रश्नाच्या शोधात ते आता भंडारा पर्वतावर एकांतात बसून विठ्ठलाची भक्ती करू लागले. या भक्ती मार्गावर त्यांना अनेक संकटे आली, परंतु त्यांचा हा भक्तीचा प्रवास काही थांबला नाही. त्यांच्या जीवनात आलेली प्रत्येक संकटे, दुःख आणि त्यावर विठ्ठलाने दाखवलेली अनुभूती ही त्यांना पांडुरंगाच्या अधिकच जवळ घेऊन जाऊ लागली. अशा या अथांग भक्तीच्या महासागरात अखेर वैकुंठपद प्राप्त झालेल्या या महान संतांच्या जीवनातील काही अविस्मरणीय प्रसंगाचा अनुभव आपण या चित्ररथातून घेऊया. चंदनाचा कंद विठुराया चंदनाचा कंद. सावळा सावळा पर्णपासू सावळा सावळा विठ्ठल माझा मला विठ्ठल माझा मला. कोण म्हणायचं आपण? म्या मातबा जरा गावाबाहेर चाललोया. माझ्या शेतामध्ये 20-22 पोती भरते एवढं जोंधळ काढून ठेवले. महाराजांकडे आलो होतो, म्हटलं त्याची राखण कराल का विचारायला. काळजी करू नका, म्या गावी परत आलो की त्यातलं थोडं धान्य आणि थोडं पैकं देऊ राखणीचं. भाई भाई येतील हे तुमच्या जोंधळ्याची राखण करायला. धनी जा ना व. अहो घरची परिस्थिती बघा, पोटा पाण्याची पार पंचायत झाली आहे. पांडुरंग 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 खळे दाणे विश्व सुखी करी घेता राती. सारा सारुनिया जाते भागते इतिहासी. तुका म्हणे मग नाही आपुले कारण. निज आले हाता भूस सांडिले निकळ. पांडुरंग 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 पांडुरंग
पांडुरंग. पांडुरंगा, खरोखरच तू या चराचरात व्यापून राहिला आहे. सगळ्या प्राणी मात्रात तू सामावला आहे. तुझी रूपे अनेक आहेत, परंतु या सगळ्या रूपातून ब्रह्म मात्र तू एकच आहे. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंग 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 पांडुरंग. क्या? अरे ये तू क्या? कोण? काय झालं? काय झालं? काय झालं? अरे तुला शेताची राखण करायला सांगितली की समजा जोनळ जनावरांना द्यायला सांगितलं? तरी धनी मी सांगत होतो ह्याले आपलं घर सांभाळता येईना किंवा आपलं धान्य कसं काय सांभाळील. तू घबरा राम्या. वय वय म्या होतो गप. बर धनी सावकार थोडीच गप्प होईल. तो तर तुमच्या बाला बी सोडणार नाही त्याच्या चारा. आणि म्या ह्याच्या बाला सोडणार असं तुला वाटलं? अव ह्याच्याकडे हाय काय वसूल कराया ना पैका ना अडका. ह्याच्या घरात काय बी गावायचं नाही. होय काय? मग ह्याचं घरच घेतोय आम्ही माझ्या नावावर लिहून. वय वय घ्याच लिहून. ते काय नाही, तू जा आणि माप आणून धान्य मोजून घे. कमी पडणाऱ्या धान्याच्या बदल्यात ह्याचं घरच घेऊन टाकू. वय वय तसंच करू. विठ्ठला, मी कोण कोणाचं शेत राखणार आहे? मी तर तू दिलेलं काम पार पाडत आहे. हे सगळं जग सांभाळणारा तूच आहेस. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. माफी असावी. पैक्याच्या आणि जोंधळ्याच्या लोभापायी तुम्हाला मी नको नको ते बोलतो. मी कोण माफ करणारा? जगाचा जनिता तो पांडुरंग आहे. त्यालाच शरण जा बाबा, त्यालाच शरण जा. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात विठ्ठल भक्ती दिवसेंदिवस अधिकच गहरी होत चालली होती. संसारातील दुःख, दारिद्र्य आणि संकटांनी त्यांना संसारापासून दूर केले होते. पण त्याच दुःखाने मात्र त्यांना पांडुरंगाच्या चरणी आणखीनच जवळ केले. त्यांच्या मुखी सतत विठ्ठलाचे नाम असे. घरातील परिस्थिती मात्र बिकट होती. एका बाजूला संसाराची चिंता आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराज मात्र सतत पांडुरंगाच्या नामस्मरणात मग्न. जिजाईला आता आपल्या संसाराची काळजी वाटू लागली आणि आता विठ्ठलाचे नाव ऐकणेही तिला नकोसे होऊ लागले. पण तुकाराम महाराजांसाठी विठ्ठल म्हणजे केवळ देवारात ठेवलेली मूर्ती नव्हती, तर तो चराचरात व्यापून राहिलेला प्राणवायूच होता. आणि अशाच एके दिवशी जिजाईचा राग अनावर झाला आणि पुढे जो प्रसंग घडला तो तुम्ही प्रत्यक्षात पहा. पांडुरंगा, आज नकळतच माझी समाधी लागली रे. जो अनुभव घ्यायला मी भंडारा डोंगरावर जात होतो, तोच अनुभव आज तुझ्या या मूर्तीला पाहून मला.
धन्य झालो पांडुरंगा, धन्य झालो. अहो धनी, जरा आपल्या घराकडे बी लक्ष द्या की जरा. पोरं उपाशी हाय, घरात अन्नाचा एक दाना भी नाही. पांडुरंग पांडुरंग, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. काय ते आपल्यासारखं पांडुरंग पांडुरंग, याला तुमची दया नाही आणि तुम्हासनी आमची. हे रोज असे डाळ कुटेत बसण्यापेक्षा काहीतरी कामधंदा बघा. आवले, अगं पांडुरंगाचं नाव तर घेऊन बघ. सारी तहान भूक भागून संसाराचा विसर पडतो ग त्या नावाने. आई मला भूक लागते ना ग, काहीतरी दे ना. तुम्ही आणि तुमचा तो पांडुरंग बसा का पहाण, पण त्याआधी पोरांच्या भुकीची सोय करा. आई मला भूक लागली, दे ना ग, काहीतरी दे ना. मी काय देणार तुम्हासनी खायला? घरात एक दाना भी शिल्लक नाही, मग काय घालू शिजून तुम्हासनी? अहो मी काय सांगितलं तुम्हासनी? त्या काळ तोंडाच्या समोर बसून तुम्हासनी पैका मिळणार का? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, काय ते सारखं पांडुरंग पांडुरंग? त्याच्या भजनानं शब्द वाटोळ करून टाकलं. आवले, अगं तुझी देहबुद्धी जाऊन तुला आत्मज्ञान कधी होणार? अगं पांडुरंगाच्या भजनीला मग बघ, कशाची बी गरज पडत नाही या देहाला. मला नाही जमायचं. तुम्ही आणि तुमचा योग काळ तोंड्या इतर माझ्या संसाराचं मातेर करता. त्यापरी ह्यालाच माझ्या घरातनं बाहेर काढते. हा पावले हा. मग तुम्ही या जाग्यावर अगं नको लागूस त्याच्या नादी. अगं नको लागूस त्याच्या नादी. तू मूर्ती काढून फेकली, तुला वाटलं देव त्या मूर्तीतच आहे. नाही नाही आवले, अगं देव चराचरात भरलेला आहे. धनी पटलं मला तुमचं. तुमच्या भक्तीच्या आड आता नाही यायचे मी. पांडुरंग पांडुरंग, पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज